ओम गणेश अंबा सद्गुरु बाळकृष्णाय नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या श्री गुरूंनी हे सर्व चराचर विश्व व्यापून टाकले आहे, भिन्नपणा वेगळेपणा कोठेच नाही, व ज्यांनी तत् म्हणजे ते शाश्वत ब्रह्म परमात्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव आणून दिला, त्या श्री गुरूंना नम्रपणे श्रीसाष्टांग नमस्कार असो. माते तुझे चरणी साष्टांग नमन, येऊ दे तुझे नामामुचे मुखासो. आम्ही सर्व तुझे दासानुदास, अहम भेद स्वार्थ तुझे चरणी अर्पण. तू विश्वगुरु तू जगज्जननी, करुणा येऊ दे तुला मुची. तू माय मेले करू अशी सेवा घडावी, तुझी ध्यान पूजा नित्य चरणी असावी. जगदंबा माता की जय. ओम जय श्रीराम. श्री रामकृष्णदास, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. ज्ञानपीठ या यूट्यूब चॅनलवरून सद्गुरू बाळकृष्ण महाराज खडकीकर बीड यांच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने जगातील सर्व मानवांना सुख, समाधान, शांती, ज्ञान व मानवी जीवन सहज सोपे सहज सफल होईल याकरता आध्यात्मिक ज्ञान प्रवचने आजपासून सुरू केली आहेत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब व करावे व लाईक करावे, त्यामुळे आपल्याला पुढील व्हिडिओ पाहावयास मिळतील. जय श्रीराम. ओम. गुरुवार दिनांक 11/7/2024. श्री सद्गुरू बाळकृष्णाय बाळकृष्णामृत भाग पहिला. प्रवचन क्रमांक 7. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री स्कंद पुराण उत्तरखंडातील श्री शंकर पार्वती संवाद रूपी गुरुगीता, एकूण श्लोक संख्या 175 आहे. श्री दत्त अवतार, श्रीपाद श्री वल्लभ व पुढे त्यांचाच अवतार श्री नरसिंह महाराज यांचे गुरुचित्र अध्याय 49 मध्ये आहे. ब्रह्मानंद स्वरूपी अत्यंत सुखप्रद केवळ ज्ञानमूर्ती, शीत उष्ण भेदापलीकडील आकाशासारखे लेपरहित व आकाशोनी मोठे तत्वमसी म्हणजे ते गुरुतत्व तूच आहेस. ते एकमेव एकटेच नित्य कालातीत म्हणजे कालाचे बंधन नाही, मलरहित अचर म्हणजे स्थिर असून सर्व प्राणी मात्रांचे बुद्धीचे साक्षी आत्मस्वरूप आहे. आणि अस्तित्व भाव व सत्व रज तम या गुणांचेही पलीकडे आहे. अर्थात अस्ति नास्ति या पलीकडे परब्रह्म आहे. या निर्गुण निराकार रूपाचे सगुण साकार रूपात परमात्मा आत्मा, परब्रह्म ब्रह्म, परमेश्वर ईश्वर, भगवंत भगवती, सद्गुरु श्रीगुरु, शिष्य, विदेही देही, अद्वैत द्वैत, शिवशक्ती, ब्रह्म माया, विद्या अविद्या, देवभक्त, पती पत्नी, नित्य अनित्य, धर्म अधर्म, सत्य असत्य, देवभक्त, ज्ञान अज्ञान, अध्यक्ष उपाध्यक्ष, निवृत्ती प्रवृत्ती, आत्मरूपा, ओम आज्ञा, अध्यात्म विज्ञान, परमधाम पृथ्वी, दूध पाणी, पुरुष स्त्री, कारण कार्य, राष्ट्रपती, पंतप्रधान ही सर्वजण एकच रूपे होत. 4 महावाक्य काय सांगतात? तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सोहम व ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जो ब्रह्मविलापाला, जे गुरुतत्व तूच आहेस. अहम ब्रह्मास्मी ब्रह्मरूप आहे, तो भगवंत मीच आहे. निर्गुण ब्रह्म सत्य आहे व त्यापासून निर्माण झालेले सत्याचा भास म्हणजे मिथ्या जीव ब्रह्मापासून वेगळा नसून ब्रह्मरूपच आहे. गुरुचे महत्त्व व आवश्यकता याविषयी श्रुती स्मृती पुराणे, तत्वज्ञानी साधू संत व विश्वाचे इतिपासून ते आजपर्यंत
जे जीवनमुक्त सिद्ध पुरुष या सर्वांचे एक मतच आहे. सद्गुरू वाचून सापडेना सोय हा अभेद्य सिद्धांत अगदी त्रिकाळाबाडी सत्य आहे. असे समजून सद्गुरुपदाच्या आश्रयाने, कृपेने, आशीर्वादाने आपण हा कठीण संसार सागर तरून गेला पाहिजे, यात काही संशय नाही. ही गुरुगीता गुरूंचा महिमा वर्णन करणारी सरस्वतीच आहे. भगवंताचा महिमा वर्णन करणारे भागवत किंवा भगवतीचा महिमा वर्णन करणारी दुर्गा सप्तशती हे जसे मंत्रमय ग्रंथ आहेत, तशीच ही गुरुगीता मंत्रमय आहे. या गुरुगीतेच्या विधियुक्त पाठाने भागवत सप्तशतीप्रमाणे सर्व प्रकारची संकटे निवारण होतात व मनाची इच्छापूर्ती होते. या गुरुगीतेमध्ये शंकराने पार्वतीला सांगितले की गुरुशिवाय ब्रह्म म्हणून दुसरे काहीही नाही. कोणीही गुरुतत्व ओळखल्याशिवाय त्याची कोणतीही साधना फळ देत नाही. म्हणून गुरुभक्ती प्राप्त होण्यासाठी मनुष्याने हर तऱ्हेने प्रयत्न करावा. गुरुसेवा कशी करावी? गुरुचरणांची सेवा करणे, गुरुचरण तीर्थप्राशन करणे, गुरुने भोजन करून उरलेले उच्छिष्ट अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करणे, गुरुमूर्तीचे नित्य ध्यान करणे, गुरुनाम घेणे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा नित्य जप करणे, गुरुपेक्षा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देणे, पतिव्रता स्त्री जशी पतीची आज्ञा पालन करते तशी गुरु आज्ञा पाळावी. अशी महान गुरुसेवा आपला आश्रम, जात, संपत्ती, मोठेपणा इत्यादींचा विचार सोडून करावी. गुरु समोर आपण अज्ञान बालक आहोत अशी भावना ठेवावी. गुरुना जात, संपत्ती, मोठेपणा इत्यादींचा विचार सोडून करावी. गुरु समोर आपण अज्ञान बालक आहोत अशी भावना ठेवावी. गुरुना साष्टांग दंडवत घालण्याला लाजू नये. गुरु हे तिन्ही देव व ब्रह्मरूप आहे. तो जगत कारण, सर्व विद्यांचा उगम व तारक असून सर्व विश्व त्याच्या आधारे व्यवस्थित आहे. तोच कार्यकारण रूप असून देवाधिकारांचा क्रोधही दूर करणार आहे. गुरुकृपेचा उत्तम परिणाम काय होतो व तसेच गुरूंची दृष्टी कशी कार्य करते व सद्भावनेने ध्यान, पूजा, मंत्र, मोक्ष हे सर्व गुरूंच्या ठाईच कसे असते. गुरुपादुका चरणी सर्व तीर्थे असतात हे सर्व गुरुगीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. व तसेच चित्तशुद्धी कशी करावी, गुरुनिंदा का करू नये, गुरुशी कसे बोलावे, कोठे बसावे, गुरु शिष्यांचे महत्त्व काय, श्रद्धा व भक्तीने युक्त अंतःकरणाच्या व ज्याचे चित्त परिपक्व झाले आहे अशा अधिकारी व्यक्तीलाच गुरुगीता शिकवावी. इतरांना श्रद्धा नसताना सांगू नये असे गुरुगीतेत सांगितले आहे. गुरु शिष्याला नजरेने समोर पाहून, डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून, स्पर्शाने, मनाने त्याचे कल्याण चिंतून, त्याला अन्न, पाणी, ज्ञान, प्रसाद देऊन शिष्याचे कल्याण करतात. आता सद्गुरूची मानसपूजा. ही मानसपूजा करण्यापूर्वी सद्गुरूंचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. ही मानसपूजा करण्यापूर्वी सद्गुरूंचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. सद्गुरू निर्गुण, निराकार, अदृश्य, मानवी डोळ्याला न दिसणारे असे असते. गुरुकृपा झाल्यावरच ते स्वरूप शिष्याला कळते. ते ज्ञान स्वरूप प्रकाशमय असल्याने तर आकार नाही, म्हणजे शरीर नाही. म्हणून ज्या देहधारी व्यक्ती निस्पृह, निर्लोभी, निरीच्छ व आत्मज्ञाने परिपूर्ण असतात, सिद्धपुरुष असतात, तेच साकार शुद्ध सात्विक गुणात म्हणजे चौथ्या तुर्य अवस्थेत अहम ब्रह्मास्मी या सहज समाधी अवस्थेमध्ये अवतार घेऊन शिष्याला आत्मज्ञान देतात.
व त्यांचेकडून भगवंताची निष्काम सेवा करून घेतात व त्याचा प्रपंच यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न करून प्रपंच हा नेटका करायचा असतो व कोणत्याही कारणाने संसार सोडावायचा नसतो. प्रपंच हा कसा करायचा व परमार्थ कसा समजून घ्यायचा. तर परमार्थ करायचा नसून तो केवळ मानवाने समजून घ्यायचा असतो. म्हणजे प्रपंच उत्तम प्रकारे करावा व परमार्थ केवळ समजून घ्यावा असे श्री गुरु प्रत्येकाला पटवून देतात. परंतु यासाठी शिष्याचे मन, ध्यान, विचार, श्रद्धा, सेवा ही सर्व गुरूंचे ठिकाणी स्थिर व आढळ असायला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये गुरुवरील श्रद्धा फार कमी कमी होत चालल्याने ते प्रमाण फार वाढत आहे. शिष्याचे लक्ष, मन जेथे जाऊ नये तिथे भरतीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही श्री गुरु दयाळू बुद्धीने या त्याच्या दुर्गुणाकडे लक्ष न देता त्याचे कल्याण कशा प्रकारे होईल यासाठी आताही आटोकाट प्रयत्न करीत आहेत व पुढे सुद्धा शिष्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याचे कल्याण करीत राहतीलच. पण यासाठी शिष्याने जागे होणे आवश्यक आहे, तर त्यांना कल्याण करून घेता येईल. यासाठी वर्षातून काही सण दिलेले आहेत. त्या दिवशी आपण गुरुसेवा करू शकतो. वर्षातून आपण पुढील प्रमाणे श्री गुरूंचा उत्सव साजरा करू शकतो. क्रमांक 1, चैत्र शुद्ध प्रतिपदा नूतन वर्षारंभ. एकूण 3.5 मुहूर्तापैकी एक पहिला शुभ मुहूर्त. श्रीराम नवरात्र आरंभ. स्वयंभू सिद्ध अशा राम नाम जपाने मानवाचे आयुष्यभराचे कल्याण होते. ओमच्या जपा इतकेच श्रीराम नामाचे महत्व आहे. राम नामाचा जप केल्यास ओमचा जप केल्याचे फळ मिळते. म्हणून ओम आणि राम यात फरक मानू नये. यामुळे सीताराम प्रभू सर्व जगाला सुद्धा श्री गुरु ठिकाणी आहे. या निमित्ताने श्रीरामाचे भजन, पूजन, नामस्मरण सद्गुरूकडून राम नाम मंत्र ग्रहण म्हणजे गुरुमंत्र दीक्षा घेण्यास हा वर्षातील सर्वप्रथम शुभमुहूर्त होय. कारण या दिवशी श्री ब्रह्मध्वजाय नमः या नाममंत्राने धर्माचे प्रतीक म्हणून गुढी उभारून धर्माप्रमाणे आचरण करता यावे व धर्माचा उदय होत राहावा. या दिवशी आनंद उत्सव साजरा करून वर्षातील शास्त्राने नेमून दिल्याप्रमाणे पूजापाठ करण्यास आरंभ होतो. क्रमांक 2, चैत्र शुद्ध रामनवमीला माध्यान्हीच्या वेळेस राम जन्म साजरा करतात. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तो जनकात्मजा पुरोतो मातृयस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे जानकी आणि समोर मारुती आहे त्या रघुनंदन श्रीरामाला मी वंदन करतो. असे गुरुरूपी श्रीराम पंचायतन किंवा राम सीता यांचे पूजन करावे. क्रमांक 3, हनुमान जयंती. चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस श्री हनुमंताचा जन्मोत्सव करावा. मारुती हे शक्तीचे दैवत आहे. प्रभू रामचंद्राची भक्ती व सेवा करून त्याने आपली कीर्ती अजरामर केली. म्हणून राम नाम मंत्र ग्रहण म्हणजे गुरुमंत्र दीक्षा घेण्यास हा वर्षातील सर्वप्रथम शुभमुहूर्त होय. कारण या दिवशी श्री ब्रह्मध्वजाय नमः या नाममंत्राने धर्माचे प्रतीक म्हणून गुढी उभारून धर्माप्रमाणे आचरण करता यावे व धर्माचा उदय होत राहावा. या दिवशी आनंद उत्सव साजरा करून वर्षातील शास्त्राने नेमून दिल्याप्रमाणे पूजापाठ करण्यास आरंभ होतो. क्रमांक 2, चैत्र शुद्ध रामनवमीला माध्यान्हीच्या वेळेस राम जन्म साजरा करतात. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तो जनकात्मजा पुरोतो मातृयस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे जानकी
आणि समोर मारुती आहे, त्या रघुनंदन श्रीरामाला मी वंदन करतो. असे गुरुरूपी श्रीराम पंचायतन किंवा राम सीता यांचे पूजन करावे. क्रमांक 3, हनुमान जयंती. चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस श्री हनुमंताचा जन्मोत्सव करावा. मारुती हे शक्तीचे दैवत आहे. प्रभू रामचंद्राची भक्ती व सेवा करून त्याने आपली कीर्ती अजरामर केली. मारुती हे बुद्धी, त्याग, पराक्रम, भक्ती व शक्ती, ब्रह्मचर्य व्रताचे उत्तम प्रतीक आहे. आपण मारुतीरायांची श्री गुरु स्वरूपात पूजा करू शकतो. क्रमांक 4, वैशाख शुद्ध अक्षय तृतीया. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी दुसरा शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी जप, अन्न, पाणी, वस्त्र, द्रव्यदान, होम हवन केल्याने अक्षय पुण्यकारक ठरते व आदरणीय सन्माननीय अशा गुरु ठिकाणी असलेल्या माता पिता पितरांचे पूजन केले जाते. त्यानंतर क्रमांक 5, आषाढ शुद्ध गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम. जगातील सर्व ज्ञानी पुरुषांनी जगासमोर जे ज्ञान मांडले आहे ते व्यासांच्या मुखातून आलेले आहे. म्हणून महर्षी व्यास हे सर्व जगाचे गुरु आहेत. म्हणून या मंगलमय पवित्र दिवशी व्यास पूजा केली जाते. व तसेच ज्या गुरूंनी आपल्याला सत्य शाश्वत जीवन जगण्याचा मार्ग दाखवून आयुष्याचे कल्याण केले, यासाठी कर्तव्य म्हणून शिष्याने या दिवशी अशा श्री गुरूंचे पूजन करावे. गुरूंच्या उपदेशाचे स्मरण करावे. गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथाचे पूजन करून वाचन करावे. त्या प्रित्यर्थ ते जमेल तेवढे त्यांना दान अर्पण करावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्त्री हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरू पाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय.